गोकुळामध्ये जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण करायचं आहे. 11 वर्षे 52 दिवस देव गोकुळात होते. एकंदर 125 वर्ष श्रीकृष्ण पृथ्वी तलावर होते असा इतिहासकाराचा अंदाज आहे. त्याच्यात 3 टप्पे पडले. 11 वर्षे 52 दिवस गोकुळ, 18 वर्षे 7 महिने मथुरा आणि 95 वर्षे द्वारका. हिशोब तुम्हीच करा. असे 125 3 टप्पे. आपल्यासारखंच आहे ते. प्राथमिक शिक्षण खेड्यावर झालं महाराज, नंतर जिंतूर, तिथून पुढे परभणी, आणि मग तिकडेच पदवीधर झालो, तिकडेच नोकरी लागली, मोठा बंगला बांधला, गाडी, मग 2 मुलं झाली, सुना आल्या, सुनालाही नोकरी, मुलालाही नोकरी, आम्हा दोघालाही. पैशाचा पाऊस पडत होता महाराज. मग काय झालं, सुनाचं हिचं पटना महाराज, गबाळ गुंडायला पुन्हा गावात आलो महाराज. बस तसंच आहे. पहिला टप्पा आहे का नाही, काहीला पटलं म्हणून हसतात ते. पहिला टप्पा 11 वर्षे 52 दिवस गोकुळामध्ये, 18 वर्षे 7 महिने मथुरेत आणि 95 वर्षे द्वारका. असे 125 वर्ष. अर्जुनाच्या रथावर सारथी होते ना कृष्ण, तेव्हाचं वय 90 सांगितलं. 90च्या वयात रथावर सारथी होते. हे आहे का ट्रॅक्टरवरचं उतरलं आणि बसलं जीप गाडीवर, लढाईतली ड्रायव्हिंग. 90च्या वयात. बरं, पलीकडच्याही पार्टीला कमी नव्हते. भीष्माचं वय युद्धात 180 होतं आणि द्रोणाचार्याचं 140. पण हे 2 बुढे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. 95 वर्षे द्वारकेला होते श्रीकृष्ण, तरी संत प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते, तरी अभंग नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते आणि त्या काळात जे चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात. विठ्ठल झालं. 1च तास आहे आता. सगळे तास संपले 3 तारखेपासून. भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला, प्रागट्य गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान नंद के घर में नौपद बाजे. गोकुळातला आनंद. गोकुळात सगळे नंद बाबाच्या घरी प्रचंड गर्दी. नंद बाबा बधाई हो, नंद बाबा बधाई हो, नंद बाबा. थोडंसं गोकुळ करू आपण मधुबुवा. 2 मिनिट. अयोध्या झाली आता 7 दिवस. 2 मिनिट हात वर करा. जमलं रे बाबा, सवय झाली सर्वांना आता. नंद बाबा बधाई हो, नंद बाबा बधाई हो. बधाई हो. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय यशोदा लाल की. जय कन्हैया. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. नंद घरा नंद भयो जय हो नंद लाल की.
शाबास शाबास. हो नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दीने घोड़ा दीने और दीने पालकी. हाथी दीने घोड़ा दीने और दीने पालकी. जय हो नंद लाल की जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की जय यशोदा लाल की. आनंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. बस. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. बाबा इतके आनंदात होते, जे जे येईल त्याला जे जे पाहिजे ते ते द्यायचे. प्रमाण होऊन गेलं. हाथी दियो घोडे दियो और दियो पालखी. लहान मुलंही यायचे, बाबा बदायो. काठी टेकत बिगर दाताचे बुढेही यायचे, बाबा बदायो. आणि कोणी वापस जाऊ नये. मग बच्चन को लड्डू पेढा बुढन को लापसी. कारण ते तेव्हा चॉकलेट न बिस्किट नव्हते. मग लेकरं आले की नंद बाबा लाडू द्यायचे, पेढा द्यायचे. पण बिगर दातवाले आले म्हणजे वापसी जाऊ नये म्हणून लापसी ते गिळावी लागते, काही चावायचं काम नाही. बच्चन को लड्डू पेढा बूढ़न को लापसी. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालखी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, खोड्या करू लागले. असह्य झाल्या खोड्यां. मग पुढे गायी चारायला जावं लागलं. अनेक उपाय मारायचे केले, पण कागासूर, बकासूर, रेठासूर, शकटासूर 10 वाजेपर्यंत सगळी पार्टी संपवली. अवघी दैत्य खाणी बुडविली. अवघी दैत्य खाणी पुरविली. अवघी दैत्य खाणी पुरविली. कागारिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. अवघी दैत्य खाणी बुडविली. कागारिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. अवघी दैत्य खाणी बुडविली. कागासूर, बकासूर, रिठासूर, शकटासूर मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. कोकणी भाषेत प्रमाण आहे. काग बग रिठा मारल्यान गो, बळीन पाताळी घातल्यान गो. काग बग रिठा मारल्यान गो, बळीन पाताळी घातल्यान गो. काग बग रिठा मारल्यान गो, बळीन पाताळी घातल्यान. काग बग रिठा मारल्यान गो, बळीन पाताळी घातल्यान. काग बग रिठा मारल्यान गो, रिठा मारल्यान गो, बळीला पाताळी घातल्यान गो. बळीला पाताळी घातल्यान गो. ओय काग बग रिठा मारल्यान गो, बळीला पाताळी घातल्यान गो. काग बग रिठा मारल्यान गो, बळीला पाताळी घातल्यान गो. काग बग रिठा मारल्यान गो, बळीला पाताळी घातल्यान गो. काग बग रिठा मारल्यान गो, बळीला पाताळी घातल्यान गो. बस हे कोकणी भाषेत सगळी मंडळी बस. काग बग रिठा मारल्यान गो, बळीन पाताळी घातल्यान गो.
गोकुळातलं चरित्र संपल्यावर मथुरेत 18 वर्षे 7 महिने प्रभू होते. तिथं मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला आणि मग द्वारकेचा राजा झाला भगवान. असे काही दिवस जातात. सूर्यग्रहणाचा दिवस आहे, पवित्र काळ आहे, म्हणून प्रभूनं ठरवलं सुवर्ण दान करायचं कुरुक्षेत्रावर. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण लवाजम्यानिशी आले. राजा चाले तेथे वैभव सांगा ते काय एकटे येणार आहे का? राजा आहे द्वारकेचा. अहो, सगळ्या संताचा राजा ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानियांचा राजा. पंढरपूरला माऊली जातात तर जिथे मुक्काम करतात तिथं शहर तयार होतं. राजा चाले तेथे वैभव सांगाते. हा द्वारकेचा राजा आहे. कुरुक्षेत्रावर स्वर्णदानाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण आले. सगळी तयारी झाली आणि देवाला बाळपणची गोकुळातल्या मित्राची आठवण झाली. म्हणून निरोप पाठवला. कधी? 12 वर्षाचा देव होता, गोकुळ सोडून गेला. आता 90 गाठली, तेव्हा आठवण आपल्या जन्मगावची आली. जा रे, त्या माझ्या गोपिका गोपाळ, माझे वडील नंद बाबा, अरे सुवर्ण दानासारखं पवित्र कार्य आहे, पवित्र क्षेत्र आहे, त्यांना निरोप द्या, बोलवलं म्हणाव. गोकुळात निरोप येतो. तुम्हाला बोलवलं श्रीकृष्णाने. त्या 95 वर्षाच्या म्हाताऱ्या गवळीनी लाल झाल्या रागानं. आता आठवण झाली का त्याला आमची? 12 वर्षाचा होता गेला तेव्हा. आता आठवण झाली? जा त्या कृष्णाला सांगा गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव, आणि वेळ मिळत असेल तर त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणाव. मेला त्या गोपिका त्यांची राख झाली. मेला त्या गोपिका त्यांची राख झाली. वाजवी मुरली दया जागा, वाजवी मुरली दया जागा. मेल्या म्हणाव, पेटवलं म्हणाव, त्यांना राग झाली म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. याला चिडून बोलणे म्हणतात. चिडून म्हणजे कल्पना करा, जिंतूरचे 2 मुलं मुंबईला, एक 10 वर्षे झाले गेला, पुन्हा त्याची माय विधवा आहे, तिच्या भेटीला आला नाही. आणि एक त्याची आई विधवा आहे, पण दर महिन्याला पगार घेऊन मायच्या भेटीला, दर महिन्याला. एक दिवस त्याची आई म्हणाली, बाळा, अरे माझं भागतंय रे बाबा, पण तो तुझा मित्र मुंबईला आहे ना. त्याची आई परवा रडत होती, जर्मनचं ताट घेऊन गावात भीक मागती. ती म्हणली, तुझा लेक कसा येतो दर महिन्याला पगार घेऊन, माझं बैमान 10 वर्ष झालं तोंड दाखवत नाही. या वेळेला पैसे मला नको देऊ बाबा, त्या म्हातारीला नेऊन दे. म्हणून हा मुलगा तिथे आला. मावशी, मी तुमचा मुलगा एका जवळजवळच राहतो मुंबईला. बरं बाबा, चाललो मी आता, हे पैसे घ्या. काही निरोप आहे का तुमच्या मुलाला? हो, निरोप आहे. काय?
त्याला म्हणाव तुझी माय मेली म्हणाव आणि थोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव या जन्मी. याला चिडून बोलणे म्हणतात ना, लक्षात घ्या. तसं मेल्या त्या गोपिका, मेल्या म्हणाव गोपिका, पेटवलं म्हणाव, राग झाली म्हणाव. नका रागावू. काय नका रागावू? 12 वर्षाचा होता, गोकुळ सोडून गेला, पुन्हा भेटीला आला नाही. साधं पत्र पाठवलं नाही आम्हाला. मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे पत्र पाठवणं जमलं नसल. पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी आयुष्यात एखादं पत्र कृष्णाला पाठवलं का? आम्ही कसं पाठवायचं रे? का अरे त्याला हजारो नावं आहेत, कोण्या नावानं पत्र लिहायचं? आणि एका गावला मुक्काम करत नाही तर मुक्काम पोस्ट काय टाकायचं? हरि तोर नाम 6000 का नाम लिखू गंगोत्री. हरि तोर नाम 6000 का नाम लिखू गंगोत्री. तेरो नाम 6000 कहा नाम लिखो गंगोत्री. तेरो नाम 6000 कहा नाम लिखो गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, रोज रोज बदले मुकाम, कागा में लिखू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कागा में लिखू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कागा में लिखू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कागा में लिखो गंगोत्री. मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवडियो. मथुरा में मोहन तू, मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवडियो. मथुरा में मोहन तू, गोकुल में गोवडियो. द्वारिका महाराजा रण छोड़, द्वारिका महाराजा रण छोड़, का नाम लिखू गंगोत्री. हरि तारा नाम 6000 का नाम लिखू गंगोत्री. तेरो नाम 6000 कहा नाम लिखो गंगोत्री. तेरो नाम 6000 कहा नाम लिखो गंगोत्री. अरे हजारो नावं जर त्या देवाला आहे तर नेमकं कोण्या नावानं पत्र पाठवावं? एका गावला थांबत नाही तर मुक्काम पोस्ट काय टाकावा? बरं जाऊ द्या, तुम्हाला बोलवलं त्याने, काय झालं असेल ते मागचं सोडून द्या आणि निघाले बहुते. त्यांच्याच पोशाखात, खांद्यावर घोंगड्यान, काठ्यान, पटकेन, गुडघ्याच्या वर धोत्र, तेही 95-95चे झाले होते गोपाळ. आणि ह्याही 100ला पोहोचल्या होत्या गोपिका. आणि जेव्हा सगळ्या तो लवाजमा आला, खेड्यातले लोक हे गेटवरच पोलिसनं अडवलं. गेटवर कुठं चालला तुम्ही? त्या कृष्णाच्या भेटीला थांबायचेच. तर यांचा अवतार पाहून कोण जाऊ देते यांना? जरी यांच्या गावचा श्रीकृष्ण असेल, लहानपणी खेळले असेल, पण आता जमतंय का सांगून? कितीही तुमची ओळख असली तरी तुम्ही जर दिल्लीला गेला, मोदी साहेबाच्या निवासापुढे जर त्यांच्या वॉचमॅनला सांगितलं, अरे बाबा मी न साहेब एकाच डब्यात चहा विकत होतो रे, त्याचा वॉचमॅन लाद घालल, बुटा भरली. आता नाही जमत ते, आता नाही जमत. तसं यांना पोलिसनी अडवलं. थांबायचेच. ते टोळकं थांबलं. त्यातले गोपाळ चर्चा करतात, का रे पहिल्यासारखा दिसत नाही रे आपला कृष्ण्या.
तो उंच असणार होता ना, प्रचंड गर्दी होती. पहिला कसा होता रे, उजव्या खांद्यावर घोंगडं राहायचं, हातात काठीन, ते मस्तकाला पट्टीन, मोराचा पीस, कमरेला बासरी. आता तर ते पीस मोराचं दिसत नाही रे. एक म्हणला ते डोक्यावर काय चमकतं रे. बाकीचे गोपाळ म्हणले हळू बोला, इथे पोलीस आहे. आता तो पहिला कृष्ण राहिला नाही. गड्यानो गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. पावा पावा मोहरी घोंगडी, आम्ही खेळू यमुने थडी. पावा मोहरी घोंगडी, आम्ही खेळू यमुने थडी. नाचा पाऊला देहुडी, नाचा पाऊला देहुडी, कृष्ण आमचा किरे गडी, गडानो राजा किरे झाला, गडानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. अरे तो पहिल्यासारखा नाही आता बाबा. एकेरी भाषेत बोलू नका ना. गड्यानो राजा किरे झाला. एवढ्यात सिंहासनावरून कृष्णजीचंच लक्ष गेलं. बरोबर ओळखलं, ह्या घोंगड्या माझ्या गावच्या आहे. ओळखलं. आणि देव सिंहासनावर उभे झाले. प्रचंड गर्दी होती. आणि उभं राहून देव म्हणाले, ए पोलीस, ते घोंगड्यावाल्यान ते सोडा आतमध्ये, मीच बोलावलं त्यांना. असं म्हटल्यावर हे सोयीचे गेले का? पोलीसला धक्का मारून, ए खाकी कपड्यावाल्या होय बाजूला, तो बाप बोलवतो. ते सरकले. आम्हाला काय माहिती घोंगड्यावाले तुमचा एवढा वशील आहे, जा बाबा. आणि मग हे पुढं आले ना. जसे देव उतरले नाही सिंहासनावरून, उडी टाकली आणि एका एका गोपाळाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडला भगवान. सगळे बाळपण आठवलं. कुठं होता कृष्णा, किती दिवस झाले बाबा, साधी भेट नाही रे, आला नाही, गाव सोडून गेल्यावर पुन्हा. सगळे सांगतो बाबा. ते मथुरेला गेलो. एक म्हणला ते माहिती आहे, त्याच्या पुढचं सांग. मामा मारला, माझा आजा राज्यावर बसवला, मग द्वारकेला गेलो, मी द्वारकेचा राजा झालो. मग कौरव पांडवांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मी अर्जुनाच्या रथावर सारथी झालो. पहिल्या दिवशी अर्जुन युद्धच करेना. कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी मग गीतेचा उपदेश केला. एक गोपाळ म्हणला, मग आम्हाला सांगशील का रे गीता? अरे ते संस्कृतमध्ये आहे, तुम्ही शाळेतही नाही गेले का? कसं काय सांगू तुम्हाला? मग आम्हाला काहीच नाही सांगायचं का रे किसन्या? त्यांची एकरी भाषा. हे भर समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये बरं का. तो काय अपमान करल. तुम्ही इकडे किती मोठा साहेब असा, ऑफिसमध्ये गेल्यावर अख्खं ऑफिस लटलट लटलट कापतं. पण साहेब त्यांच्या जन्मगावी यात्रेच्या निमित्तानं आले की त्यांच्या वर्गात शिकलेलं, बांधावर बसलेलं, शेळ्या चारणारं तिथून आवाज देतं, अरे का साहेबा,
तंबाखवान, इतका दर्जा खाली जातो. संत तुलसीदासजी म्हणतात, अख्खं हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं, पण मी माझ्या जन्मगावला गेलो म्हणजे माझ्या वयाचे विचारतात, केव्हा आला रे तुळश्या. मर जाओ जाओ नाही जन्मभूमी के गाव, गुण दोष तो पुचे नाही, पुकारे पिचले नाव. म्हणून हे लहानपणचे मित्र आम्हाला काहीच नाही सांगायचं का रे किसन्या, सांगू ना. काय प्रवचन कधी? आज 4 ते 5 जाहीर झालं. आज कुरुक्षेत्रावर 4 वाजता भगवान श्रीकृष्णाचं प्रवचन होणार आहे. 3:30ला कुरुक्षेत्र फुल झालं, पण VIP कक्षामध्ये काठीण गोंगडे. VIP मध्ये 95 वर्षाचे ते म्हातारे गोपाळ, म्हाताऱ्या गोपिका, आणि भगवान बसले, प्रवचना सुरू झालं. हरे राम 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 हरे हरे. तयार आहे, 7 दिवस झाले ना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम. हरे राम. हरे राम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. भगवान बसले, प्रवचनाला श्लोक घेतला. श्री भगवान वाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगा ते चाळीता, मेयाची नेमिला साता, काळू ग्रासित असे भूता, ये म्हणया ग ते पंडुसुता, सकळ जयाची ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू. माझा कोणापासून जन्म झाला नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही. जन्य जनक भाव संबंध नाही, कार्याकारण संबंध नाही. मी भगवान आहे, मी परमेश्वर आहे, मी देव आहे, मी प्रभू आहे. मध्येच एक 95 वर्षाची म्हातारी गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे, शंका. ते स्वयंसेवक होते. आजीबाई बसा खाली. शंका? एवढा मंडप टाकला आणि एवढा खर्च केला आणि तुमच्या शंकासाठी आहे का? तिकडे त्या बुवाला खोलीवर जाऊन विचारा, शंका इथं कशाला. तिकडे बसा रे, तिकडे बसा. असं शंकाच आहे ना ते. चपला काढून टाका, बस संपली शंका. आता तिकडे विचारा ना, इथं कशाला. गप बसा तुम्ही. का तुम्हाला काय माहिती आहे आणि तुला काय माहिती आहे? मला हे प्रवचनवालं माझ्या गावचं आहे. देव म्हणले खरं आहे, तिचं खरं आहे, खरं आहे. विचारा म्हणा, विचारा आजीबाई. अरे काय विचारा आजीबाई? अरे काय प्रवचनात सांगतो देवा? मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी भगवान आहे आणि मी प्रभू आहे. अरे लहानपणी काय धंदे केले हे आम्हाला माहित आहे. चुरा चुरा कर माखन खाया, 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 चुरा चुरा जागा कशाला ठेवली? यांच्या चुरा चुरा मागं लोक उभे आहेत. सरका पुढे, पुढे सरकून घ्या. चुरा चुरा
अख्ख्या गोकुळाला वैताग आणला. इथं जिंतूरच्या प्रवचनात सांगायला लागला मी प्रभू आहे. तू लहानपणी काय धंदे केले हा 7-12 आम्हाला माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया, चोऱ्या करू करू खाल्लं. आणि इथं प्रवचनात सांगतो का मी देव आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा आहे, मी प्रभू आहे. आणि कृष्णा काय मी म्हणते काही खोटं बोलायला मर्यादा ठेवावं माणसानं. तुझ्या जिभेला काय हाड आहे का नाही? म्हणजे म्हणतोस तू म्हणतो मी कोणापासून झालो नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही, जन्यजनक भाव संबंध नाही, माझा जन्म नाही. रे काय बाता मारतो कृष्ण्या. तुझा जन्म झाला तर सुंट वडे वाटायला आम्ही. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावती एक पुढे पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अरे तुझा जन्म झाला तर सुंट वडे वाटणारे आम्ही. एक धावती एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे वाटत होत्या. काही देतं ठोकून बाबा. ताटात घेऊन वाटत होत्या आणि काही वाटीत घेऊन वाटत होत्या. कोणतं डोकं चालवते ते कुणाच नाही. अरे अर्थ नाही लावता आला तर काही ठोकत जाऊ नको ना. निदान तिथे वाटी ही क्रियापद आहे आणि ताटी हे साधन आहे. म्हणून तर व्याकरणाची गरज आहे. त्याला वेलांटी लागल्यामुळे सप्तमी लागली आणि सप्तमीचं प्रत्यय आतमध्ये ठाई. ताटात ताटामध्ये ताटाच्या ठाई. वाटी म्हणजे क्रियापद वाटणे. ताटात सुंटवडे घेऊन वाटत होत्या. हे म्हणतं वाटीत होत्या वाटीत घेऊन. काही वाटत होत्या ताटात घेऊन. चांगलं आहे चांगलं. तुझंही चाललं त्याच्याही तारखा नाही मिळत म्हणावं. वाटी ताटी सुंटवडे एक धावी एकी पुढे. अरे तुझा जन्म झाला तर सुंटवडे वाटणारे आम्ही. आणि इथं प्रवचनात सांगतो माझा जन्म नाही, तू कोणाचा आहे आम्हाला माहिती आहे. गवलन कानंद कुमार कन्हैया. इथं जिंतूरच्या प्रवचनात सांगतो का माझा जन्म नाही मी प्रभू आहे. अरे बाकीच्यांना सांग मी ऐकून घेणार नाही. काय पढाई दिखावत मोरी. काय पढाई दिखावत मोरी. काय बड़ाई दिखावत मोही. काय बड़ाई दिखावत मोही. काय पढाई दिखावत मोरी. काय पढाई दिखावत मोरी. काय बड़ाई
जानत हूँ प्रभूपणा तेरा सबही. तू कसा प्रभू आहे हे सगळे मला माहिती आहे. काही स्वयंसेवक म्हणले आजीबाई अख्खा वेळ तुम्हीच घेता. लहानपण आहे, केल्या असल चोऱ्या म्हणून तेवढ्यासाठी तो प्रभू नाही का? अरे तेवढ्यासाठीच नाही, मग आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन उखल सुगला, 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 और बात सुन उखल सुगला. बांध लिया तू अपना गोपाला, बांध लिया तू अपना गोपाला, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. बांध लिया तूने अपने गोपाला, बांध लिया तूने अपने गोपाला, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. जानत हूँ प्रभु बन तेरा सबही, जानत हूँ प्रभु बन तेरा सबही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. पूजनीय दस्तापूरकर बाबा आलेले आहे. आपण एकदा स्वागत करू त्यांचं. तुमचे महत चैतन्य जो रोज आहे, काल तर तिथं आले इटोलीला, त्यांचाही गीता जयंती सप्ताह चालू आहे. हो, आता ते एक विसरलो होतो मी. 6 जानेवारीला सकाळी 10 ते 12 याच महाराजचं कीर्तन जिंतूरला आहे. संजयजी कोकडवाड त्यांच्याकडे. तेव्हा त्यांच्या वतीनं तुम्हाला त्या दिवशीचं जिंतूरच्या 10 वाजताचं 6 जानेवारीच्या कीर्तनाचं जाहीर निमंत्रण गुरुकुलात आहे महाराजांच्या. तेव्हा संजयराव कोकडवाडच्या वतीनं तुम्हाला निमंत्रण आहे. त्या दिवसाची येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानंच करायची. या मग. विठ्ठल और बात सुन उखल सुगला. आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन. अरे इतकं खोडकर एकदा याच्या मम्मीनं त्याला उखळाला बांधलं आणि हे उखळ ओढत नेलं. दारामध्ये 2 वृक्ष होते, त्याला आडवं लटकलं, ताकद लावून ओढलं तर दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन. आता ते कुबेराचे मुलं होते. नग्न अवस्थेत आंघोळ करत होते सरोवरात. तिकडून नारदजी येत होते. नारदजी म्हणाले, काय तुमच्या घरचं तुमच्या बापाचं बाथरूम आहे का रे? कशाही आंघोळी करायला? सार्वजनिक सरोवर काय लाज आहे का नाही तुम्हाला? श्रीमंताचे झाले म्हणजे काय असं वागता का? ए चिपळ्यावाल्या, नको उपदेश करू, जाय तिकडे. असं संपत्तीनं मातला का रे? वृक्ष व्हाल.
म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने, म्हणून शापिले नारदाने. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले, कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले, कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले. कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले. म्हणून शापिले नारदाने, शापिले नारदाने, शापिले नारदाने. वृक्षवाल मग यांची नशा उतरली. उशाप द्या बाबा. वृक्षवाल पण नंद पाटलाच्या दारात व्हाल न देवाच्या हातून उद्धार होईल म्हणून ते उखळे लटकायचं निमित्त आहे. उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन. एवढं बिलिंदर उखळ्याला बांधलं तर उखळ ओढत नेलं आणि तर जिंतूरच्या प्रवचनात सांगतं मी प्रभू आहे. काहे बढाई दिखावत मोही जानत हो प्रभू पणा तेरा सबही. लहानपण आहे खोड्या केल्या बांधलं असेल. अरे नाही, खोड्या असह्य झाल्या, सहन होईना. मग याच्या आईनं निर्णय घेतला, किशन्या तू गावात राहू नको. कांबळ्या दिला आणि काठी आणि गाईच्या माग लावला. गोधने याच्यातलं घ्या ना. फिरत बन बन गौवा चरावत, फिरत बन बन गौवा चरावत, फिरत वन वन गौवा चरावत, फिरत वन वन गौवा चरावत. फिरत बन बन गौवा चरावत, फिरत बन बन गौवा चरावत. फिरत वन वन गौवा चरावत, फिरत वन वन गौवा चरावत. हे तुकड्या बंधू लकडिलेले हात, कहे तुकया बंधू लकडिलेले हात. काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. कहे तुकया बंधून कडी ले हात, कहे तुकया बंधून कडी ले हात. काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. फेरत बनबन गौवा चरावत, कहे तुकया बंधू लकरी लेले हात. हातात काठीन कांबळ्या घेऊन गायी चारल्या आणि इथं बाता मारतो मी प्रभू आहे. काहे पढाई दिखावत मोही जानत हो प्रभू पणा तेरा सबही. एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि बरोबर 11ला सगळे संपेल. 7 दिवस तुमचा माझ्यावर विश्वास आहे बिघडलेल्या घड्याई दुरुस्त करणे. आजही आमच्या टाळकरी बांधवांनी 8:45ला सुरू केलं, मी 9लाच विना घेतला बरं का बाबा. आणि दररोजची वेळ तर तुम्हाला माहितीच होती. 11ला कार्यक्रम संपेल आरती सहित. मग सन्माननीय आमदार विजयरावजी भांबळे साहेब तुमचे सर्वांचे आभार मानतील. त्यांच्या संबंधाने एक कॅलेंडर काढलेलं आहे, त्याचंही प्रकाशन होईल. आणि इथे जेवढे आहे त्यांना तर जेवण इथे आहेच, पण साहेबांच्या अभिष्ट चिंतनानिमित्ताने अख्ख्या जिंतूरमध्ये घरपोच प्रसाद जाणार आहे. अख्ख्या जिंतूरमध्ये एकदा आपण संप्रदायपूर्वक सर्वांनी हात वर करा. महाराज मंडळींनी नाही केली तरी चालेल बरं का. अच्युत महाराज सर्व एका तालात भाषणाच्या टाळ्या ठोकायच्या नाही, भजनाच्या. विठोबा रखुमाई टाळ वाजू नका. एक मध्ये चिल्लर नाही, ठोक. एक हात वर.
कुमाई कुमार कुमाई पुंडरी कवरदा कुमार कुमार बस आता सगळ्या गायक वृंदांना क्षमा मागतो. 24 मिनिटात आरती सहित सगळे संपवायचं आहे. आणि अच्युत बाबा माझा कार्यक्रम आज हैदराबादला आहे. मी आता इथून तयारच आहे, गाडी वळवून आहे. पण ते आमचे मते मामा त्यांनी सुपीक डोकं चालवलं. बाबा तुमचं रामायण झाल्यावर कोणताही बुवा आणला तरी मंडप भरत नाही काल्याला, तुम्हीच पाहिजे. आणि आम्हाला 10-15 हजार लोकांचा स्वयंपाक केलेला आहे. त्याच्यामुळे 2 तासाकरता थांबलो मी, नाही तर रात्रीच जायची तयारी होती. तरी 9 ते 11 असल्यामुळे 400-450 किलोमीटर असेल. हां सहज जातो मी बाबा, रोजच जातो. ते अच्युत बाबाचा लहानपणापासून संबंध आहे. ते म्हणतात सहज आहे. हो सहजच आहे, रोजच आहे आपल्याला. ते एक म्हणाले तुम्ही किती किलोमीटर वर्षाला? म्हटलं आता 2001 पासून 10 गाड्या झाल्या, फॉर्च्युनर 4 झाल्या, सफाऱ्या 5 झाल्या आणि शेरा 1 झाली. आणि प्रत्येक गाडी 3 लाख किलोमीटर होऊनच विकली. घरी गेल्यावर तुम्ही डोकं चालवा. पण ते काही नाही, चालू आहे चालू. म्हणून गायक मंडळीला क्षमा मागतो. राहिली कसर तर आपण पुढच्या कीर्तनात म्हणून टाकू, नाही का नाही? आमचेच आहे सगळे, उद्धव महाराज पासून सगळे आमचेच आहे. खेळी मेळी गदा रोळी आनंद आहे. आणि हो एक महत्त्वाचं सांगतो, लसीकरण कोणी केलं नसेल ना तर आळस करू नका, लसीकरण करा, फार गरजेचं आहे. झालेली घटना, आता जो आमचा नामदेव बुवा सातीला आहे माझ्या, तेथे निळोबा असायचा, निळोबा महाराज सूर्यवंशी. त्याला कोरोना झाला, आता महिना झाला त्या गोष्टीला. त्याला झाला कोरोना, त्याच्या पत्नीला झाला, त्याच्या मुलीला झाला, त्याच्या आईला झाला, त्याच्या बापाला झाला आणि त्याच्या भावाला झाला. बरं का महाराज. त्याला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये, लसीचं महत्त्व सांगतोय तुम्हाला, ऑक्सिजनवर ठेवला. 8 दिवसात 3 जण गेले. त्याचा वडील गेला आधी, 2 दिवसानं आई गेली, नंतर भाऊ गेला. आम्ही त्याला कळवलं नाही, पण तपासाअंती कळालं की जेवढे गेले आणि हाय आजारी पडला, एकानेही लस घेतली नाही. मी महत्त्व सांगतो लसीचं. त्यानेही घेतली नाही, घरातल्यालाही घेऊ दिली नाही. आता आमचे महाराज असे वागल्यावर बाकीच्याच्या पुढं कसं डोकं फोडायचं आम्ही? लस न घेतल्यामुळे तो कसा तरी वाचला, वापस आला. आम्ही त्याला कळू दिलं नाही. पण घरी आल्यावर कुलूप लागलेलं, आणि कुलूप उघडल्यावर घरात आला तेव्हा त्याला कळालं, आई गेली, बाप गेला, भाऊ गेला. मग मला रडून फोन केला, महाराज. म्हटलं मीच नाही सांगितलं. इथं म्हणे दवाखान्यात ॲडमिट व्हायला गेलो तर मायबापाच्या पाया पडून गेलतो. आता इथं लुगडं आहे माझ्या आईचं, इथं धोतर आहे बापाचं आणि फुलपॅन्ट आहे भावाचा. मी का सांगतो? त्याही तिघानं घेतली नाही, यानेही घेतली नाही. आत्ता 1 महिना पाहिला त्या गोष्टीला. म्हणून लसीचं महत्त्व ओळखा. तुम्हाला जिवंत व्यवस्थित राहायचं असेल तर लसीकरण करा, हायगई करू नका. सगळी व्यवस्था इथे आहे. त्याचं महत्त्व कळण्याकरता आमच्या निळोबाचं सांगितलं तुम्हाला. पूर्ण घराला कुलूप लागलं. नंतर कळलं की बापानेही लस घेतली नाही होती, आईनंही नाही, त्यानं स्वतःही नाही आणि भावानंही नाही. हे बिगर लसीचे गेले सगळे. म्हणून बाबा, पुन्हा आपण एकमेकाला भेटू असं वाटत असेल तर आम्ही घेतल्या, पण तुम्ही घ्या. कारण आमची जरी कथा पुन्हा झाली
तरी श्रोते आम्हाला तुम्ही पाहिजे बरं का, तुम्ही पाहिजे. हा आपला ऋणानुबंध आहे. म्हणून तळमळीनं साहेबाच्या वतीनं विनंती आहे, लसीकरण करा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. खोड्याची मर्यादा संपली, सगळे गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या. यशोदा ऐकून घेईना. त्या यायच्या बरं का अच्युत महाराज, तर यशोदाच रागवायची. गावामध्ये सगळ्यांना त्रास देणारं हिचं पोर असू द्या, आणि गावातल्या महिला तक्रारी घेऊन येऊ द्या, तर वाड्याची पाटलीन दरवाजात कमरेवर हात ठेवून उभी राहते आणि त्याच महिलावर रागावते. तुम्हाला का लेकर, तुम्हाला लेकर, एक एक 10-10 12-12 लेकर, माझं एक नाही सपादत का उठल्या चालल्या वाड्यावर. याला माय म्हणतात. माय जर बाळाचा बाजूनं बोलली नाही तर समजावं ते सावत्र असेल. यशोदा रागवायची. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे दाणे, बाळ सगुण गुणाचे दाणे. बाळ दिसतंय गोजिरवाने गे, बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवाणे, ते बाळ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, हा काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ दिसतय गोजिरवाणे, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. सावळा चिमणा माझा गे गवळणीत खेळे राजा गे, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. आता मी एकटी तुम्हाला कसं तोंड देणं शक्य आहे मला. मी 12 घरच्या 12 गे वगैरे वगैरे. पण जेव्हा घरी खोड्या करायला सुरुवात केली आणि यशोदेच्या लक्षात आलं, किशन्या चुकीचं नाही रे गावकऱ्याचं, बिलिंदर आहेस तू. कान धरले कृष्णजीनं. मम्मी ग, आजपासून खोडी करणार नाही. मला माहिती रे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव असतो की नाही त्याच्यात बदल होत नाही. मराठी भाषेत म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तरी नाही जात. ते गुजराती भाषेत म्हण आहे अच्युत महाराज. कुत्रा आणि पुछडीचे महिना नळीमा राखे, ते पण वाकीने वाके. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं तरी वाकडेपणा त्याचा स्वभाव बदलत नाही. एकानं केला हा प्रयोग. सुशिक्षित बेकार होता, त्याला काम नव्हतं, म्हणून त्यानं नळी लोखंडाची घातली कुत्र्याच्या शेपटात. वजनानं ती शेपूट सरळ 6 महिने ठेवली. 6 महिने. याला वाटलं यशस्वी झाला प्रयोग, म्हणून मीटिंग घेतली गावकऱ्याची. गावकऱ्यालाही बरं वाटलं. हा म्हणला, आपल्या आजोबा पंजोबा म्हणत आले कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं, पण मी सरळ करून दाखवलं. गावकऱ्यांना ते गोष्ट पटली. गावकरी म्हणाले, आता आपण कुत्र्याच्या शेपटातून नळी काढायचा कार्यक्रम प्रतिष्ठितांच्या हस्ते ठेवू, त्याचा मोठा कार्यक्रम ठेवू. आपल्या गावाचं नाव गिनीज बुकात जाईल की कुत्र्याचं शेपूट सरळ केल्याचा करण्याचा मान आपल्या गावाला मिळेल. बॅनर छापले, पत्रिका छापल्या. अच्युत महाराज पत्रिकेवर बॅनरवर फोटो, कुत्र त्याच्या शेपटात नळी, ज्यानं घातलं ते सुशिक्षित बेकार, आणि ज्याच्या हस्ते नळी काढायचा ते प्रतिष्ठित. 3 फोटो बॅनरला. प्रचंड गर्दी झाली. मग स्टेजवर हे 4 जण होते. कोण? ज्याच्या शेपटात नळी घातली ते कुत्र, ज्यानं घातली ते सुशिक्षित बेकार, ज्यांच्या हस्ते नळी काढायची ते प्रतिष्ठित, आणि प्रास्ताविकवालं. लक्षात आलं ना? ते प्रास्ताविकवालं माईक जवळ आलं. हे बघा,
ही कशा करता गर्दी झाली तुम्हाला माहिती असलं तरी सांगणं माझं कर्तव्य आहे. किती पिढ्या मरून गेल्या आपल्या आणि सांगत आल्या की कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही, पण आपल्या गावच्या सुशिक्षित बेकारानं यशस्वी प्रयोग केला. आता त्याच्या शब्दातून नळी काढायचा कार्यक्रम प्रतिष्ठितांच्या हस्ते होणार आहे. नळी काढल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. नळी काढल्यावर बरं. अच्युत महाराज प्रास्ताविक झालं भाऊ. प्रास्ताविक वालं खाली बसलं आणि मग नळी काढणारं उठलं. एका झटक्यातच नळी काढली त्यानं. नळी झटक्यात काढली, समाजाकडे बघितलं, टाळी एकही वाजली नाही. प्रतिष्ठिताला वाटलं, ठरलं होतं की नळी काढल्यानंतर टाळी वाजवणे. टाळी का वाजली नाही? नळी निघली नाही का बरोबर? म्हणून त्यानं शेपटाकडे पाहिलं तर शेपूट 90चा काटकोन करून वर. 6 महिन्यांनी. याला म्हणतात स्वभाव. ज्याचा जो स्वभाव. तसं कृष्णजीनं कान धरले, मम्मी उद्यापासून खोड्या करणार नाही. तुझ्या स्वभावात फरक पडणार नाही. गावात राहू नको. उद्या जाई राना सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. उद्या जाई राना सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. म्हणून फेरत बनबन गौवा चरावत कहे तुकया बंधू लकरी लेले हात. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाय उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत्र बसायच्या. जेवायला यायचं. शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन सगळे गोपाळ निघाले. सांगितलं देवा आता म्हणले खेळ खेळू. मग खेळी, पण आता ते किती दिवस खेळता देवा? 8 दिवस झाले. हमामा घालीता थकली पोरं. तू काय म्हणे आता खेळ मोडावा परता खांदे भार पोटी भूक. काय खेळाळ्याचे सुख. काम सारोणी सकळ आले अवघे गोपाळ. आणि सर्वानुमते निर्णय झाला. झाली आता वेळ म्हणते आनाची दोर, झाली आता वेळ म्हणते आनाची दोर, झाली आता वेळ म्हणते आनाची दोर, झाली आता वेळ म्हणते आनाची दोर. धडकी सोडी काम सारो काम सारोनी सकळ अवघे आले गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आनाची दोर. काम सारोनी सकळ खडके सोलेला मोठा आजीचा दही काला. गोमटान सर्वांच्या मध्यभागी उभं राहून भगवान काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रदवेनुं जठरपटयो शृंगवेद कक्षे वामे पाणो मसून कवलं फलाण्यकुलिशो तिष्ठन्मध्ये सोपरिसुर्दो हासय नर्वी सोयसुर्गे लोके मिच्छन्ति बुभुजेत निभुग्बाल केली. पुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हे पहा, आता मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल आपला. कोणी हालचाल करायची नाही. जय विठ्ठल होईल. विनेकरी इथे येईल. आज योगायोग आहे. संत मोतीराम बाबाची परंपरा. नंतर मारोतराव महाराज दस्तापूरकर साहेब आले का? योगायोग आणि अच्युत महाराज दस्तापूरकर या ठिकाणी आलेले आहे.
आपण महाराजांच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम करू आणि त्यांचंही काल्याचं कीर्तन असल्यामुळे त्यांना जाण्याची परवानगी देऊ. नंतर मग आरती वगैरे, मग साहेब तुमचे आभार मानतील हे आपण नंतर, पण बाबांना परवानगी द्यायची. जय विठ्ठल झाल्यावर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल विनेकरी, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ते खाली धरा शाल वगैरे ते दहीहंडीच्या खाली. शिंके लांबविले दुरी, शिंके लांबविले दुरी, होतो तिघाचे मी वरी, 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 होतो तिघाचे मी. आ तुम्ही वारी दोहीकडे, तुम्ही वारी दोहीकडे, मुख पसरून गडे, मुख पसरून गडे, पसरोनी कडे, मुख पसरोनी कडे, मुख पसरोनी कडे, मुख पसरोनी कडे. वाहती त्या धारा, वाहती त्या धारा, झाले दोईच्या कोपरा, झाले दोईच्या कोपरा, दोईच्या कोपरा, दोईच्या कोपरा, दोईच्या कोपरा, दोईच्या कोपरा. तुका म्हणे टोका, धरला कृष्णमणी अवघाजणी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला वाटू एका वैष्णवनिका संभ्रमा. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे, वाटू एका वैष्णवनिका संभ्रमा. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आह नाही विचारिला अधिकार म्या फुला, करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही. आह झाले समाधान तुमचे देखिले चरणा, सुरवाडीकपणे ते सांभळले केने आता उठावे से म्हणा, येते नारायण. तुका म्हणे भोग गेला निवारिला लाग, आता उठावे से म्हणा. आज करुणी आरती चक्रपाणी ओवाळती, आज पुरले नवस धन्य काळा दिवस. पाऊस काळा पुण्यवंत तुम्ही बाळा, आज पुरले नवस धन्य काळा दिवस. तुका हे डाळी उभा सन्निध जवळी, आज पुरले नवस धन्य काळा दिवस. प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळती, धन्य धन्य त्रिलोचन नित्य कर्त्यावलोकन. बाळा प्रभाणी मुग्धा ओवाळती परमानंदा, धन्य धन्य त्रिलोचन नित्य कर्त्यावलोकन. नामाविनके सेवा सिद्ध कोणी राहिलो बसती, धन्य धन्य त्रिलोचन नित्य. अर्धा मिनिट मृदंगाचार्याने मृदंग वाजवायचा नाही, टाळकऱ्यांनी टाळ वाजवायचे नाही, माईकवर कोणीच बोलायचं नाही. साहेबांनी आरती घेतलेली आहे. आता जनता जनार्दनाला संधी देऊ. सर्वांनी हात वर करा. आरती पाठ आहे सर्वांना. पंढरपूर सारखं करायचं आपल्याला. एका तालात युगे 28 टाळी. एक 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 टाळी. एक टाळी, चिल्लर नाही. तुळसी माळा गळा कर ठेवणी कटी, कासे पित्तांबर. सर्वांनी माईकवर बोलू नका, घाई करू नका.
हरी पांडुरंगा आषाढी कार्तिक चंद्रभागे शाबास वा वा एक एक जय देव जय देव जय पांडुरंगा आरती ज्ञान राजा लोपले हात वर करा थोडा आहे नाव महा मनु प्रगट मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी राघवे थोडा आहे आता हात वर करा थोडा आहे स्वामी वा वा तुकिता तुलनेसी चरणी स्वामी पाय घालीन लोटांगण वंदन चरण डोळान पाहिन प्रेमे आलिंगण आनंद पूजन भावे होईन म्हणे नामा हीच भावी माझी आज पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणी आहे या संताशी निर्वेच मध्ये आता उदार तू या संताशी निर्वेच मध्ये ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवर्धा हरिणनाथ महाराज की जय. सर्व टाळकरी महाराज विनेकरी महाराज आपल्या आपल्या जागेवर खाली बसा. बसलेल्यातलं अजिबात उठू नका. माझे आमदार थांबा 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 थोडं माझं झाल्यावर तुम्ही बोला. जेवढे उभे आहे आता तिकडे उभेच राहा. माझ्याकडे कोणी येऊ नका. जे बसून आहे ते बसून राहा. जेवढे उभे आहे ते पांडुरंगाच्या पार्टीचे. बसून आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजच्या पार्टीचे. माऊली बसून आहे, पांडुरंग उभा आहे. उभ्याची पार्टी पांडुरंगाची, बसलेल्याची पार्टी ज्ञानेश्वर महाराजची. नावं दोन आहे, पार्टी एकच आहे. ज्ञानोबारायला पांडुरंग आवडतात सर्वांना माहिती आहे. आपल्या आपल्या पार्ट्या सांभाळा, म्हणजे शिस्त सांभाळा. आता 7 दिवस हा 8वा दिवस आहे. भंडारा आहे, महाप्रसाद आहे, घरपोच प्रसाद पोचणार आहे अख्ख्या जिंतूरमध्ये. पुन्हा कॅलेंडर साहेबांवरती काढलं, त्याचं प्रकाशन आहे. आणि विशेष पत्रकार मंडळींनी या कार्याचा खूप प्रचार प्रसार केला. कार्यक्रम चंदनासारखा होता, पण पत्रकार वारा झाले आणि याचा सुगंध जिल्हाभर पसरवला. त्या पत्रकार मंडळीलाही कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्ञात अज्ञात सर्वांनी आपापल्या परीनं खूप सेवा केली. काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा राहून जातो. सर्वच धन्यवादास पात्र आहे. रामरायाच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे, या आमच्या सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य, धन, समृद्धी द्या आणि शेवटपर्यंत त्यांच्याकडून परमार्थ करून घ्या. आता निवेदक निवेदन देतील, त्यानुसार पुढचा कार्यक्रम. मी सांगत नाही तोपर्यंत उठायचं नाही कोणी. बोला आता.
जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राजकीय कार्याबरोबर ज्यांनी मोठं सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य मतदारसंघामध्ये आपल्या ज्या ज्या संस्थांमध्ये संधी मिळेल त्या माध्यमातून केलं, असे सर्वसामान्याचे नेते, गरिबांचे कैवारी माननीय श्री विजयरावजी भांबळे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या सोहळ्याचा आजचा सांगता समारोह आणि याचा औचित्य साधून या ठिकाणी भव्य असा